राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूया। राज्यात दुधाचा महापूर। गत आर्थिक वर्षात 1,71,00,000 लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन। भेसळ रोखण्यासाठी संयुक्त सरकारकडून कारवाई। 25,000 एसटी बस खरेदीसाठी हिरवा कंदील। अर्थमंत्र्यांची मान्यता। गाव तेथे नवी एसटी धावणार। परिवहन मंत्र्याचे सुतोवाच। गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे। मत्स्य व्यवसाय विभागाच्या 100 दिवसातील नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। तणनाशकामुळे कांद्याचे नुकसान। कृषी मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। तणनाशकामुळे कांदा पीक वाया गेल्याने शेतकरी हैराण झालेला दिसत आहे, त्याची चौकशी करणार। सरकारी उधळपट्टीने तिजोरीत खडखडाट। लाडक्या बहिणीमुळे 45,000 कोटींचा बोजा। राज्य आर्थिक अडचणीत। स्टेट बँकेचा नवीन अहवाल। शिवसेनेचे एसटी दरवाढी विरोधात मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन। दरवाढीची मला कल्पनाच नव्हती, परिवहन मंत्र्यांनी केले हात वर। शेतीमाल थेट ग्राहकांना विक्रीची योजना। कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती। यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार का? विद्यापीठात 100 हेक्टरवर फळबाग लागवड। आंब्यांचे देशी विदेशी वाण, ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूटची लागवड। खारपट्ट्यात संघर्ष कायम। दर्यापूरसह 5 तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी मारामार। पंधरवड्यात केळी दरात 1,000 रुपयांची सुधारणा। जळगाव जिल्ह्यात केळी दर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामध्ये दरात 1,000 रुपयांची सुधारणा झालेली आहे। गैरकारभार कळवा, 10,000 बक्षीस मिळवा। सांगली जिल्हा बँकेची घोषणा। कर्मचाऱ्यांवर ठेवणार वाद। गाजराचे दर पोचले सरासरी 2,000 रुपये क्विंटलवर। किरकोळ बाजारात 40 रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची घाऊक विक्री 20 ते 25 रुपयाने वाढलेली आहे। कोकणच्या फळ पिकांना हवा हमीभाव। शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज। 12 लाख बंगाली व्हिसा घेऊन देशात आले आणि गायब झाले। कित्येक वर्षात या अधिकृत घुसखोरांचा थांग न पत्ता। राज्याच्या सुरक्षेला मोठा धोका। परभणीचा लाँग मार्च संभाजीनगरात दाखल। हजारो भीमसैनिक सहभागी। पाणी, शीतपेय, नाश्त्याची सोय। आंदोलनाला हलक्यात घेऊ नका। शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत। 3 ते 4 दिवसापासून आजारी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आता प्रकृती ठणठणीत आहे। 7,113 कोटी। भाजप सर्वात श्रीमंत पक्ष। भाजपाचा जाहिरातीवर 591 कोटींचा खर्च। पालकांना सरकारी शाळा नकोत, खाजगी शाळेत प्रवेश वाढले। 6वी ते 8वीच्या मुलांना भागाकार सुद्धा जमेना। 45,000 कृषी सहाय्यक करतील रब्बीची नोंद। सहाय्यकांची घ्या मदत, भूमी अभिलेख विभागाचे आव्हान। बीडच्या एका पोलिसाकडे 15 जेसीबी 100 टिपर। सुरेश धस यांचे गंभीर आरोप। इथे बाप बसलाय। कराडची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे। स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या। न्यायालयाने दिली पुढील 25 फेब्रुवारी तारीख। इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान।